दाद्या सध्या दाद्या प्रगती करतोय दाद्या. अरे हे काय आता एक राऊंड रित्या करू शकतो तू रित्या. अरे उलट गाड्याच्या चल चल चल. नाव तर एकदम बिगार दिसत असन पण चालून घ्या कारण की तुम्हाला माहिती तुमचा भाऊ ह्याच्या मागच्या एंटायर लाईफ मध्ये हँडसम ठरलेला आहे. म्हणून की तुम्ही कधी जरी आलात ना तरी तुम्हाला कोकणात माघारी जायची इच्छाच होत नाही. म्हणतात ना एखाद्या गोष्टीला बघूनच प्रेम होतं ते कोकणासाठी एकदम सुटेबल वाक्य आहे. तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं एका नवीन कोकण सिरीजच्या व्लॉगमध्ये. तर बाय द वे ह्या घरी जाऊन आम्हाला फ्रेश पण होऊन नाही दिलं. म्हणजे रात्रभर गाडीवर प्रवास आहे आणि झोपाचे तर थोडा झालंच आहे पण ह्यांनी फ्रेश पण नाही होऊन दिलं म्हणजे तसंच आणलंय. आता विषय काय झाला, मी एवढ्या वेळ बोलतोय मी परत बघतोय तर कॅमेराच नाही चालू झाला. तर नेमका विषय काय आहे, आपण आलेलो आहे शेखाडी बीच वरती आणि ह्या बीच वरती निसर्गरम्य वातावरण आहे. ह्या बीच वरती तुम्हाला माणसंच नाही दिसणार. म्हणजे एक चांगलं वातावरण पण आहे, पाणी थोडस अस्वच्छ आहे पण चालायचंच काही विषय नाही. आपल्याला पाण्यात वगैरे आता जायचं नाही. पोरांना खेळायची होती कबड्डी आणि बरोबर पण विषय कारण की आपण आपल्या एरियात असले असं फ्रीली नाही वागता येत. पण इथं आल्यावर जेवढं तुम्हाला फ्रीली फ्रेंडली जसं वागता येईल बालेजगत तसं वागून घेतलं पाहिजे पाचशा. कारण की जगायचे 4 दिवस असतात आणि 4 दिवसांमधले 2 दिवस आपण वाया घालतो म्हणून 2 दिवस चांगले जगून घ्या. सो याच कारणामुळे आता बघायचं तर कबड्डी वगैरे खेळतो थोड्या वेळ. देन रूमवर नाही आपल्या विलावर जाऊन फ्रेश वगैरे होऊयात. आपल्या विलावर जाऊन फ्रेश वगैरे होऊयात आणि नंतर पुढचं दिवसभराचं कसं काही नियोजन आहे ते तुम्हाला दाखवतो. स्टे ट्यून. आणि कालचा जर व्लॉग बघितला म्हणजे पार्ट 1 जर बघितला नसेल तर ते पण एकदा वॉच करून या. अर्धर की तू काय खेळत आहे काय राव, कॅमेऱ्यात प्रदर्शित करतोय तुम्हाला मी. तुमचे सुवर्ण क्षण कॅमेऱ्यात कैद करतोय रे मी. सो बघू शकता असं काही नेचर आहे इथलं आणि पुढचं पाणी थोडंसं स्वच्छ आहे. डिस्क्रिप्शन मध्ये मी लोकेशन पण शेअर करेल. सो बाय द वे आता कबड्डी बघत बसा थोडे वेळ. आय डोंट थिंक सो की तुम्हाला मी खेळताना बघायला भेटेल कारण की मी खेळायला गेलो व्हिडिओ कोण काढणार असं मेन विषय. DRS सिस्टम चालू आहे तुम्ही खेळा बिंदास. दादा भाईची रेड है और ये गए बोधे के पास गए. अरे वाघाचा सध्या डाऊनफॉल चालू आहे. आलेत आता. सो तर भाऊ यार तुम्ही वाघाकडेच का जाताय बाबा. दादा स्टँड नाही का आणली, स्टँड नाही आणलं. रितेश भाऊची रेड आहे आता. गेलेला आहे आता गेलेला आहे आणि सगळ्यांच्या ह्याच्यात आहे ना एक असं ना त्याच्या किडे असतात अंगापेक्षा जास्त किडे असतात वळवळ करतात. सो जाऊ द्या तुम्हाला एवढं दाखवण्यात मी माझा सुवर्ण क्षण वाया नाही घालत. मी पण जाऊन थोड्या वेळ एन्जॉय करतो. सो बाकीचं पुढची मज्जा मस्ती बघण्यासाठी स्टे ट्यून. एक ना एक दुसरे खेळ चालू आहेत नुसते. जिम बॉयची ताकद आली का आम्हाला. नाही टिकली अजून बोद्या नाही टिकली नाही टाकला अजून. हारणार हे वाघ हारला. वाघा उठ. वाघ एक बार लढते है और फिर जीतते है. परत लाव चल परत चल. एक और चान्स दिला तुला चल. अर्धा की एकमेकाला बोद्या होऊ शकतं. बोद्या तू वाघ आहे तू करू शकतो. बोद्या वाघीन बघती बोद्या. अयो अरे बोद्या इज्जत. दादा तुझ्यात विकीच्यात
नाही नाही तूच आत्ता उठ. अरे उठ की. अरे उठ रे तू. ए थांबे. जॉन सेना वर्सेस रोमन रेन्स चालू आहे. शांत बस. दाद्या सध्या दाद्या प्रगती करतोय. दाद्या पळून गेला सेत्रालेन्स. अरे अरे हे काय आता ना. एक राऊंड संपून तर दुसरा बी संपला. दादे तू बो द्या आता. वाघन सिंह. यार करा लवकर चला. राडा. अरे निंबाळकर दम दाखव की तुमचा अक्कल. वाघ निंबाळकर वाघ दम दाखव. चल येडे. अक्कलकोटचा दम दाखव. वाघीन बघन तुला लवकर कर. चिडला चिडला. वाघ चिडला. अरे आता नाही आवरत. आता नाही आवरत. बोजे बोजे सत्ता तुझ्याकडे. बोजे करू शकतो. फार तू कसला कणतोय. नाही टिकली नाही टिकली बोजा. नाही टिकली नाही टिकली नाही टिकली नाही टिकली अजून. बोजा नाही टिकली. बोजा उठ. घायल शेर को कोई नहीं हरा सकता. उठ उठ बोजा उठ. आता काय पप्पी घेतात का एकमेकाची. बोध्यात लाल झालाय. बोध्या बोध्या काय नाही टिकली अजून. नाही हरला बोध्या. नाही हरला. नाही हरला अजून. नाही हरला. नाही हरला. नाही पाठ नाही टिकली. अख्खी पाठ नाही टिकली. येडे अंपायर आहे मी. बोध्या उठ करू शकतो. नाही नाही येड्यात. अयो अरे बोध्या वाघिनी समोर इज्जत गेली तुझी. अरे काय करतात. वाघ सध्या मैदानात उतरलेला आहे. विकीच्या अर्धचक्रियाचीच तयारी करावं लागेल म्हणलं आता. आता सुट्टी नाही. येडे हो प्रोटीन आणि भाकरी भाजी. रित्या त्याला म्हणतोय विक्या इज्जत ठेव. अरे इज्जत ठेव. रित्या करू शकतो तू. रित्या अरे उलटा उचलला उचलला थोडे वेळ. दशक्रिया कुणाची करायची आता. गाड्याचा आला. चल चल चल. गाड्या चला आता. पाय धर. सोड हात सोडायचा. हात सोड. खाली पाडते. बोधे इज्जतीत इज्जतीत काय नाही केलं तर तोंड नाही झाकणार. नाहीतर तुझं तोंड बी झाकावं लागेल. बोधे अरे थांब ना. थांब. तोंड नीट कर. मशाज मशाज. अरे पाडते दादी. हे तोंड टाकू नका बरं का तुम्हाला. हे बोध्या तोंड जा. वाघाची मजा करताय राव तुम्ही. मजा उलट. बोधे वाघिणी बघितल्या बरं वाघ काय करतोय. अरे ते डार्क होतंय जरा. त्यांनी सॅक्रिफाईस केलंय आपल्यासाठी स्वतःला. मरतो म्हणला डायरेक्ट. आता 4 वेळा हारलोय. मरतो आता. जिंदगीत काय राहिलं नाही त्याच्या. सगळ्यांकडनं हारलाय तो. हॅलो नको.
अरे वाघाचीच दशक्रिया विधी झाली इथं. बोद्या डॉन माझं पण काय सर काय ए बाबा आता लय होईन. उठ सरक, हात दे, हात इकडचा हात काढ ना, इकडचा हात काढ की. वाघा वाघ उठला आता. वाघ सुट्टी नाही जाणार, वाघ सुट्टी नाही जाणार आता आपल्याला. सो तर मंडळी बीच वरती थोडंफार एन्जॉय केलेलं आहे. अँड देन टाइम टू गो विला, नॉट रूम. टाइम टू गो विला, कारण की आपण जिथं जातो ती रूम नाही आहे, ती विला आहे, भाषा विला आहे. आता तुम्हाला माहिती तोंडावर काय काय लागलेलं दिसत असं, नाव तर एकदम भिकाऱ्यागत दिसत असन, पण चालून घ्या, कारण की तुम्हाला माहिती तुमचा भाऊ ह्याच्या मागच्या एंटायर लाईफमध्ये हँडसम ठरलेला आहे. म्हणून आत्ताचं लोक जरा द्या सोडून, पारद्यागत झालोय, भिकाऱ्यागत झालोय, सगळं झालं असेल, पण चालायचंच, काही विषय नाही. स्टेट येऊन बघत राहावा. आता जातो बीचवर थोडंफार इथं, देन गाडी घेऊन डायरेक्ट विला. खालचं नाव नको रिव्हील करायला. सो मंडळी बघू शकता बीच. आता माझ्या पुढे कोंबडी कापलेली आहे आणि भाई लिटरली त्या एवढे हाल होते ना त्या बिचारीचे, म्हणजे ती तड पडत होती फार. एवढं कसं कोण निर्दय असू शकतो. म्हणजे मला एक गोष्ट कळलं आहे की अजून पण ती तडपड चालू आहे आणि कशी माणसं काय काय खातात काय माहिती. म्हणजे भाई तुम्ही एक वेळेस म्हणता माझ्या हातात जर कायदा असतं ना, मी आपले असते असले लोकांचे, पण आता काय करता आपल्यातलेच असतात असले खाणारे, मग काही नेमकं बोलता पण येत नाही. आणि असं विषय असतं म्हणजे आज निर्दयांची जे मृत्यू करून खात्यात ना भाई, ह्यांना पण सांगतो मी ती गोष्ट, एवढं पाप लागणार आहे ना आयुष्यात तुम्हाला. म्हणजे एखाद्याच्या राहून मला बघून ते डोळ्यात कसं तरी पाणी आले. ॲक्च्युली मी तर काय नॉनव्हेज खातच नाही, पण मला ते बघून डोळ्यात पाणी आलं आहे की एवढं कसं कोण निर्दय असू शकतं भाई. माणसासमोर एखाद्याची, आता आपल्याला माणूस आहे, आपण आपल्याला या समोरची तळमळ कळते, पण भाई लिटरली डायरेक्ट कापून टाकतात असे 4-4, 5-5. आणि आपल्यातलीच माणसं असतात खाण्यासाठी उतावळे असतात. आता त्यांच्यासाठी 2-4 शब्द बोलले असते मी एकदम क्वालिटीवाले, पण विषय काय आमच्यातलीच सगळी जण तसली आहेत. म्हणून तरी पण हे गोष्टच पटत नाही की कोणाची तरी हत्या करून आपण ते आपल्या पोटात घालणं. माझ्या कंट्रोलमध्ये नाही काय नाही, तर ह्यांचं पण खाणं टाळलं असतं. पण काय आता चालायचं, कोण ऐकणार आहे शेवटी. असं सगळ्यांनी आवाज उठावला पाहिजे, पण काय काय असतात की बाई नाही त्यांना जमतच नाही. म्हणायचं तुम्ही मस्त कारणं देता की तुम्ही मस्त कारणं देता की कोंबडी मरणारच आहे एवढ्या दिवसांनी, तेवढं मरू द्या ना बाई, तवा मरू द्या, जेव्हा तिथं मरण येणार आहे तेव्हा मरू द्या, तुम्ही मारून कशाला खाता. पण आता अशी गोष्ट काय प्रत्येक गोष्ट सांगून यांना करत नाही, म्हणून आपण शांत बसावं लागतं. बाकी काही शॉट नाही, जाऊ दे चालायचं. स्टेट येऊन पूर्ण दिवसाची ते दृश्य बघून माझ्या पूर्ण दिवसाची झालेली, पण कारण की मला सवय नाही असलं बघण्याची, पण हे नॉर्मली बाकीच्यांसाठी, पण माझ्यासाठी लय म्हणजे तळमळ वाटली मला नाही का. जाऊ द्या चालायचं, जाऊ द्या. मी मूड नाही खराब करत आणि ह्यांना पण काय नाही बोलत, जसं वाटेल तसं करू द्या. स्टेट येऊन, कारण की 1-2 जणांनी बोलून काय होत नसतं. जर आवाज उठवायचा असेल ना भाई तर सगळ्यांनी उठवला पाहिजे ह्याच्याबद्दल, कारण की हे लय म्हणजे चुकीची गोष्ट आहे, चुकीची. रूमवर जातो आता, आवडतो, फ्रेश बीच होतो, देन परत एकदा ब्लॉग स्टार्ट करतो. सो तर फायनली मंडळी आत्ता कुठे 3-3:30 वाजता आंघोळ वगैरे करून फ्रेश झालेलं आहे आणि देन आता जेवण करायला जातो. एवढ्या वेळ झालं दुपारी झोपलो, झोपायच्या नादात काय कळलंच नाही. इकडं पाऊस पण भरपूर झाला आणि आता बघूयात सगळे पुरं फ्रेश वगैरे झालेले आहेत, आंघोळ वगैरे केलेली आणि आता आपल्याला जायचं आहे जेवण करायला. जेवण केल्याच्या नंतर आपण जाऊयात दिव्यागर बीचवर. दिव्यागर बीचवर गेल्याच्या नंतर तिथले काय थोडेफार सिनेमॅटिक मी तुम्हाला दाखवेल ब्लॉग थ्रू, आणि असंच आदलेमधले कोकणातले चांगले रस्ते मी तुम्हाला ब्लॉग थ्रू दाखवण्याचा प्रयत्न करेन. सो बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका, बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा. आता फर्स्ट ऑफ ऑल येतो जेवण करून, त्याच्यानंतर परत एकदा ब्लॉग चालू करतो. स्टेट. सो म्हणलं तुम्हाला आपल्या रूमचं अवतीभोवतीचं वातावरण एकदा चेकआउट करून देतो. ही आपल्या रूमची गॅलरी, इथून समोरनं तुम्हाला नजारा दिसत असेल. झाडाझुड पण इथं अजून निसर्गाची शोभा वाढते. देन ह्या साईडला बघितलं की आपल्याला बागेसारखंच एक दिसतंय, मी मागच्या व्लॉगमध्ये पण तुम्हाला दाखवलंच होतं. आणि इकडं आपली रूम. सो
दिस इज रूम. आणि तिकडं अजून 1-2 रूम आहेत. आणि देन रूम समोरचं हे वातावरण म्हणजे कोकणातलं वातावरण म्हणजे असा विषय की तुम्ही कधी जरी आलात ना तरी तुम्हाला कोकणातनं माघारी जायची इच्छाच होत नाही. ते म्हणतात ना एखाद्या गोष्टीला बघूनच प्रेम होतं. कोकणासाठी एकदम सुटेबल वाक्य आहे की म्हणजे तुम्ही कोकणात आलात आणि तुम्ही इथलं निसर्ग पाहिला की तुम्हाला माघारी जायची इच्छाच होत नाही. म्हणजे तुम्हाला इथल्या निसर्गावर प्रेम 100% होणार म्हणजे होणारच. आणि माझ्यासारखी माणसं ज्यांना निसर्गाची आवड आहे भाई लिटरली ते तर इथनं जाऊच शकत नाहीत असं सीन आहे. म्हणून कोकणात येण्याच्या आधी मनाची तयारी ठेवा की भाई जाताना तुम्ही निराशच होणार. सो बघूयात आता आम्ही पण जाताना निराशच होणार. पण आम्ही जाणार कधी तेच कोणाला माहीत नाही. आता बघू पोरांच्या मनावर कसं काय नियोजन होतंय. कारण की आलोयच असल्या स्थितीत की 4 पोरं तयार होती 4 नकार देत होती. पण 8च्या जणांना आणलेलं आहे. म्हणून आता बघू जायचं कधी ते परत एकदा पोरांच्याच मनावर ठरणार आहे. सो बघत राहावा. फर्स्ट ऑफ ऑल आता जेवण वगैरे करून येतो कारण की भरपूर भूक लागलेली आहे. सकाळी नाश्ता करून आलो देन झोपलो. त्याच्यानंतर आत्ता उठलो आहे आंघोळ वगैरे केली आणि म्हणलं परत आपला कामधंदा चालू करूयात. देन जेवण झाल्याच्या नंतर दिव्यागर बीचवर जाऊ. दिव्यागर बीचवर गेल्याच्या नंतर अजून परत दुसरीकडे कुठेतरी जाऊ. अजून दुसरीकडे कुठेतरी जाऊ आणि व्लॉग काढत राहू. स्टे ट्यून. मंडळी वरनं नव्हतं दिसत नीट तुम्हाला म्हणून खाली आलोय. आणि ह्या पॉईंटने तुम्हाला इथलं एक सगळं म्हणजे अवतीभवतीचं बघायला भेटेल की किती भारी आहे. आता इकडून आपलं इथं जी आपली रूम आहे त्याच्या साईडलाच आहे. एवढं झाडं झुडपं आहेत त्याच्यामुळं लय फ्रेश वाटतंय. आणि हे इथपर्यंतच नाही आतपर्यंत आहे. आता बघू तिकडं आत जाण्यात आलं तर. आणि देन हे रस्ते भाई रस्त्याच्या दोन्ही साईडला एवढी हिरवळ. कुणाला असं वाटत भाई की या रस्त्याने जाऊ नये किंवा काय करू नये असं मला तर अशी इच्छा होती की हिथंच राहू वाटतंय. आणि देन इकडच्या साईडला बघितलं तर इकडं नारळाची झाडं म्हणजे झाडं झुडपाने सगळं भरलेलं आहे. त्याच्यामुळं कोकणात येण्याची मज्जाच भाई वेगळी आहे. तुम्ही कोकणात या तुम्ही बघा भाई कसं काय निसर्ग असतो. बाकीच्या परराष्ट्रात जेवढं सुख नाही ना भाई तेवढं आपल्या कोकणात सुख आहे. आणि मला तर वाटतं ज्यांचं गाव कोकण आहे ना त्यांची म्हणजे भाई लिटरली त्यांची दिवाळी असेल दिवाळी. कारण की एवढं नशीब घेऊन जन्माला येणं गाव कोकण असणं म्हणजे राव लिटरली सौभाग्याची गोष्ट आहे. आता बघूयात इकडचं निसर्ग आपल्याला कुठं जर झाडाझुडपात फिरता आलं देन ते पण करूयात. पण मला नाही वाटत कारण की पावसाचं वातावरण आहे. आणि अशा ह्याच्यात जर आम्ही पावसाला सापडलो तर भाई लय वांदे व्हायचे काम आहेत. कारण की आम्ही नेमकं जर्किंग पण वेअर करायला नाही आणलेलं म्हणून पावसात आम्ही तर जाऊ शकत नाही. पण पाऊस नाही आला तर 100% काहीतरी खास करण्याचा प्रयत्न करू. स्टेट तो रूपनारायणाचं मंदिर आहे गाईच. आता इथं थांबायला काही वेळ नव्हता आपल्याला म्हणून जस्ट थोड्या वेळाने आलो तर ते ब्लॉगमध्ये ॲड करू. सो तर फायनली मंडळी जेवण वगैरे करून आपण दिव्यागरला आलो. आता सुद्धा रुमाल स्किन केअर भाई त्याची स्किन खराब होते बाबा. सो फायनली जेवण वगैरे करून आपण दिव्यागरच्या बीचला आलेलो आहे. देन क्लायमेट एवढं भारी झालेलं आहे म्हणजे थोड्या वेळ पावसासारखं वातावरण झालं आणि रिमझिम चालूच आहे आत्ता पण अशी एवढी नाही त्यामुळे वातावरण एकदम क्वालिटी झालेलं आहे. देन आता इथं बसूयात थोड्या वेळ आणि पुढचं कसं काय नियोजन आहे ते बघू. जिकडं लय पब्लिक आहे तिकडं नाही आलो आपण जरा वेगळ्या ठिकाणी आलेलो आहे. दिव्यागरच्याच बीचला आलो आहे बट इकडून एक वेगळा रस्ता होता तिकडच्या रस्त्याने आपण आलेलो आहे. दादाभाई सोबत असल्यावर रस्त्यांची चिंता नसती. मग आता इकडं फोटोशूटला वगैरे चांगली जागा आहे तशी पण वातावरण नाही तसं. तुम्ही वातावरण बघू शकता एकदम ढगाळ वातावरण झालेलं आहे म्हणून फोटोशूट तर नाही होऊ शकत मे बी आता. बट आणि तिकडच्या साईडला तर भरपूर पाऊस पण पडतोय असं वाटतंय. आणि इकडं पण हे जे वातावरण आहे ना भाई मी तुम्हाला शब्दात एक्सप्लेन करू शकत नाही. तुम्ही फक्त घरी बसून व्हिडिओ बघा माझे आणि मी इकडं मजा करतो. आहे ना भाई गर्दी इकडं लय गर्दी आहे म्हणजे बघा मी इथनं बघत होतो पण इकडनं भरपूर गर्दी आहे. सो आता बघू इथं असल्या गाड्या बिड्या खेळणं भाई आमच्या जिंदगीत नशिबात नाही. आमच्या नशिबातच नाही असल्या गाड्या बिड्या खेळणं. आम्ही इथं येतो ते प्रेडिटर घेतो तिथं येऊन बसतो किसी की यादो में विषय आमचा. नाही तर आम्ही असल्या गाड्यान बिड्या खेळायला कुठे येतो माहिती हवा. पण बघूयात आता नेमकं आज कसं काय होतंय. आणि इकडच्या बीचला मे बी मी मागच्या वेळेस आलतो मागच्या वेळेस म्हणजे इकडून पलीकडच्या साईडला जी इकडची साईड दिसते असं मला बघून वाटतं की आपण त्या साईडला होतो. सो तो पाऊस पण चालू झालेला आहे आणि थोडं पोरांचे फोटोशूट पण करतो. बघूयात कसं काय नियोजन होतं. बघूयात फोटो कसे येतात. फोटो जर चांगले आले तर तुमका भाऊ फोटो काढेंगा नाही तर तुमका भाऊ फोटोच नाही काढेंगा. कारण की तुमका भावा का असा आहे की फोटो भारी आणा पाहिजे पण आणा पाहिजे तर भारीच आणा पाहिजे फोटो नाही तर फोटोच नाही पाहिजे असा शॉट आहे. मग बघू आता या वातावरणात जर फोटो चांगले आले तर आपण फोटो काढूयात नाहीतर
जसं आहे तसंच निराश हताश होऊन आपण आपल्या विलावर महागरी जाऊयात. स्टेडियम बघत राहावा, थोडेफार सिनेमॅटिक ॲड करतो. आणि भरती ओटीचा जास्त टाईम असतो पावसाच्या टायमात, म्हणून समुद्रात तर भाई आपण जाणारच नाही. असली मातीन भीती तसलं चिखलच नाही आवडत आपल्याला, म्हणून एन्जॉय होतं. पण जाऊ समुद्रातनं बाहेर येतो तेव्हा अशी काय कळत नाही. बघू आता हे बघू शकता तुम्ही समुद्र, देन सिनेमॅटिक थोडेसे ॲड करतो. स्टेडियम सो तर पावसाने अवघडच करून टाकलेलं आहे. म्हणजे इकडं आता तुम्ही बघू शकता की पाऊसच नाही थांबत आहे. आणि आम्ही बीचवर पण एवढा वेळ टाईम स्पेंड नाही केला, साईडलाच थांबलेले घराच्या खाली. आता मला नाही वाटत पण आपण बीचवरती जाऊ शकतो, देन तिथं कुठलं शूट करू शकतो. त्यामुळं झाडं झुडपाचं एन्जॉय करा भाई. आज बीचवर गेलं आणि असल्या पावसात तर जाऊ शकत नाही, म्हणून एका साईडला बेटर राहील. सो बघूयात पुढं कसं काय नियोजन होतं, बघत राहा. त्यांना हे दाखव ना, हे चित्र दाखव ना. चित्र समुद्र दिसतोय तुम्हाला. एवढा मुसळधार पाऊस चालू आहे तरी पण आम्ही इथं थांबलेलो आहे. दादा शेठच्या भरोशावर थांबलेलो आहे. दादा शेठ म्हणले तुम्हाला आम्ही दाखवणार आहे, फिरवणार आहे समुद्र. पण दादा शेठने आवरायला एवढा उशीर केला की आम्ही यायच्या आधी पाऊसच आला, असा विषय झाला आहे. म्हणून आता एका साईडला थांबलोय गप्पून, बाकी काहीच करू शकत नाही. फक्त एकमेव कारण दिस मॅन एवढे लवकर आवरून बसलेलो का आम्ही आधी उशीर केला. जाऊ द्या, चालायचं. 6 वाजले का? वाजले 6 वाजलेत आणि आत्ता असं वाटतं की सकाळचे 5 वाजलेत. आजचं ज्ञान वाटप समाप्त. तर नियोजन कसं चुकतं माहिती का, आम्ही आलो फुल आवरून बिवरून, फुल तावत नाही का फोटो बिटो काढायला. असल्या कपड्यात आलो असतो तर आम्ही पोहायला बिवायला तरी गेलो असतो समुद्रात, पण असल्या कपड्यात आपण समुद्रात पण जाऊ शकत नाही. नशीब खेळतं ना असलं, दरवेळेस एवढं खेळतं ना नशीब आमच्यासोबत भाई, की आता मी तुम्हाला काय सांगू. आलो असतो चांगलं टी-शर्ट ट्रॅक पॅन्टवर तर जरा समाधानी तरी झालो असतो समुद्रात गेल्यावर. पण आता जाऊ द्या, माहिती आहे कॅमेऱ्याची एक काय विषय झाला आहे माहिती आहे का, कॅमेऱ्यावरच हसते फुल. आम्ही जिंदगीला खेळवायचं तर जिंदगीच आम्हाला खेळवती, एवढी वाईट परिस्थिती चालू आहे बघा. एन्जॉय करा, एन्जॉय. मंडळी फोटोशूट चालू आहे पोरांचं. नशिबाने आमच्या नशिबाने झालंय वातावरण चांगलं फोटोसारखं. तर मंडळी वातावरण एकदा चेक करा, तिकडं वातावरण कसं झालेलं आहे. आणि पाऊस येत होता ते आत्ता थांबलेला आहे, त्याच्यामुळे लाटा पण जरा थोड्या शांत झालेल्या आहेत. नाही तर आत्ता तुम्ही एवढ्या वेळ बघायला पाहिजे होतं. हळू रे पोरांनो हळू, स्पॉट चांगला सापडलेला आहे. बोद्या पोच दे, शाहरुख खान सारखी दे ना, वाघीन खुश होईल. तर फायनली मंडळी बीचवरती थोडंफार फोटोशूट वगैरे केलंय भागांनी. पण सो पाऊस पण यायला लागलेला थोडा थोडा आणि आभाळाचं पण वातावरण झालं. मग म्हणलं आपण आपल्या विलावर जाणंच प्रिफेअर करू. आणि बाय द वे ॲक्च्युली विषय काय आहे, मी एवढं फिरतोय म्हणजे नाही का, आत्ताच कोकण महाबळेश्वर झालं, त्याच्या 2 महिने आधीच अजून एकदा कोकण झालं आणि आत्ता परत तोंड घेऊन मी फिरायला आलेलो आहे. पण मला रिग्रेटच वाटत नाही बादशाह या गोष्टीचा. काय विषय, मला रिग्रेट पण वाटत नाही या गोष्टीचा. म्हणजे एवढी तर लाच सोडून दिलेली मी. पण नाही भाई, तुमच्या भावाचा लवकरच अभ्यासात पण कमबॅक होणार आहे. आधीच भावाचं शैक्षणिक वर्ष महत्त्वाचं चालू आहे, घरचे तेवढंच वारडतात, मी परत त्यांना डिसअपॉइंट करून येतोय. आणि सगळ्यात मेन कारण म्हणजे आता 4-5 दिवसावरच आमचे पेपर आहेत. आणि मला एका जणांनी तर असला सदमा दिलाय ना की
की माझ्या डोक्यात तेच झालं, दिवसभर झालं घुटमळतंय की भाई मला काय पण करून ह्या पेपरमध्ये नापास नाही व्हायचं, ह्याला काय पण करून आता मिड सेम मधले सगळे विषय काढायचे भाई. फायनलला मी नापास झालो तर चालन, पण मला मिड सेम मधले विषय काढायचे ते एकमेव ध्येय आहे भाई माझा आता. कारण की विषय असा म्हणजे खतरनाक विषय झालेला आहे, शेटनी सगळं टाकलेली आहे, पण जाऊ द्या चालायचंच. ॲक्च्युली काय विषय असतो, आपल्यासाठी जी माणसं बोलतात ना तीच माणसं खरी आपली असतात. म्हणजे जी माणसं तुम्हाला म्हणतात ना भाई की तुम्हाला खरंच लिटरली जी माणसं तुम्हाला तुमची मानतात ना, स्वतःचं मानतात ना, ती तुम्हाला तुमच्या फायद्याचं सांगणार. असाच विषय मग काहीतरी आपल्या पण नशिबात भाई अशी लय चांगली चांगली माणसं आलेली आहेत. त्यासाठी देवाला लय थँकफुल आहे मी. म्हणजे माझं तेवढ्या बाबतीत नशीब लय भारी आहे, देवाने माझ्या नशिबात माणसं एकदम बरोबर पाठवलेली आहेत. सो देन बघूयात आता. पावसाचं वातावरण नाही झालं, आता पाऊसच आलेला आहे डायरेक्ट, म्हणून स्टेडियम बघत राहावा. विलावर जाऊयात आणि आजच्या पण व्लॉगचा एंड करून टाकूयात. सो कसा वाटला कालचा व्लॉग, आजचा व्लॉग ते शेवटी सांगा, कारण की अजून आजचा व्लॉग संपलेला नाही. स्टेट येऊन बघत राहावा. इथून पुढचं नियोजन कसं होतंय सगळं तुम्हाला व्लॉग थ्रू सांगतो. बाय द वे इट्स गेस्चर लुक 2000 years later. सो तर फायनली मंडळी जेवण वगैरे करून आलेलो आहे अँड देन आपल्या रूमच्या खालीच थांबलेलो. म्हणलं तेवढा आजचा व्लॉगचा एंड तरी करून टाकावं. ॲक्च्युली काय विषय झाला, पावसामुळे ह्याच्यामुळं आपल्याला व्लॉगमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला बीच वगैरे कोकणातली जी अभयारण्य आहेत ती फिरवता नाही आली. ॲक्च्युली विषय असा झाला की भरपूर पाऊस आला आणि आपल्याकडे रेनकोट वगैरे पण वेअर करायला काही नव्हतं. मग म्हणलं जाऊ द्या, एवढ्या वेळेस डन, एवढंच जेवढं आहे तेवढंच ब्लॉगचं कंटेंट होऊन जाईल. आणि बघू पुढच्या वेळेस जर तुमचा प्रतिसाद भेटलाच तर अजून 15 दिवसात चक्कर मारू. कारण की कोकण आणि महाबळेश्वर आपल्यासाठी आता असं नुसतं जेवायला जाण्यासारखं पोरांसाठी तर झालेलं आहे. लोक प्लॅन करतात इकडे यायचा, पण आमचं असं तर अचानक भयानकच दरवेळेस निघतंय. पण बघूयात, तुमचा जर प्रतिसाद भेटला तर लवकरच पुन्हा एकदा तुम्ही म्हणता तसा कंटेंट आपण लॉन्च करून टाकू. काही विषय नाही, परत एकदा कोकणात येऊ. आणि बाय द वे उद्या सकाळी मे बी आपण जातो. कारण की ॲक्च्युली विषय काय झाला, आत्ता जस्ट एक फोन आला तर एक बड्डेची ऑर्डर आलेली मोठी. मग आता उद्या ते आपल्याला द्यायची 3-4 वाजेपर्यंत. मग त्याच्या आधी आपल्याला आता घरी जावं लागेल. म्हणजे सकाळी जवळपास आपल्याला 5-6 वाजता तरी निघणं गरजेचं आहे. मग आता बघू उद्या जातानाचं कंटेंट मी शूट करेल नाही करेल मे बी. कारण की एवढा कंटाळा झालेला आहे ना की 1-2 दिवसात या झोप पण पूर्ण नाही झालेली आणि सगळेच विषय मागत चालू आहेत. सो म्हणून बघूयात उद्या जाऊ. जाताना कंटेंट करू शकलो तर 100% करतो, त्यात काय वादच नाही. पण जर नाहीच झाला तर समजून घ्या. आणि डन फॉर द डे, एंड ऑफ सिरीज. कोकण सिरीजचे 1-2 मे बी 2च पार्ट होतील. जर जास्तच लेंदी झाले तर जास्तीत जास्त 3 होतील. 3च्या वरती काय आकडा जाणार नाही. म्हणून कोकण सिरीज आपली 1 दिवसाची कोकण सिरीज कशी वाटली एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. व अशा तऱ्हेने मी आपली कोकण सिरीज 1 दिवसाची कोकण सिरीज, गरिबांची कोकण सिरीज इथेच संपवतो. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करून टाका आणि तुम्ही पण जेवण करून झोपा. गुड नाईट.